नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील रेकॉर्डवरील आणि फरार आरोपींचा शोध घेण्याच्या मोहिमेला मोठे यश आले आहे. मागील 4 वर्षांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका रेकॉर्डवरील पाहिजे असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. दानिश निसार खान वय 31 वर्ष, राहणार रजा क्लासिक अपार्टमेंट, काझीनगर, नागरी वडाळा रोड, नाशिक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 4 वर्षांपासून पोलिसांना देत होता चकवा. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी आणि अंमलदार फरार आरोपींचा शोध घेत होते. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात गुन्हा रजिस्टर नंबर 165/2022, भारतीय दंडविधान कलम 380 34 आरोपी दानिश खान हा न्यायालयात हजर न राहिल्याने त्याच्याविरुद्ध CRPC 299 प्रमाणे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तो गेल्या 4 वर्षांपासून पोलिसांना चकवा देऊन फरार होता. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे व पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की संशयित आरोपी दानिश खान हा वडाळा नाका परिसरातील आयशा मशिदीजवळ वावरत आहे. या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एक पथक वडाळा नाका येथे रवाना करण्यात आले. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.